नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक काल संध्याकाळी नांदूर नाका परिसरात किरकोळ वादातून मोठं नाट्य घडलं। पायावरून दुचाकीचं चाक गेल्याच्या कारणावरून वाद झाल्याचं समजतंय। सनी धोत्रे आणि निमसे गटातील 2 मुलांमध्ये हा वाद झाला आणि त्यावरून दोन्ही गट आमने सामने आले। सायंकाळी 6 ते 7च्या दरम्यान लाकडी लोखंडी दांडक्यांसह धारदार शस्त्रांचा वापर करून हाणामारी झाली। ही संपूर्ण हाणामारी तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचे फुटेज आता समोर आले आहेत। सनी धोत्रे यांनी भाजपाचे माजी सभापती तथा नगरसेवक उद्धव निमसे यांच्या विरोधात आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे। या संपूर्ण घटनेचा घटनाक्रम सनी धोत्रे यांच्या भावाने सांगितला। माझ्या लहान्या भावाचे नांदूर नाक्याजवळ वाईन शॉप जवळ वाद झाले। सनी धोत्रे त्यांचे वाद झाले आणि ते वाद करून तिथं आमच्या इथं मंदिर, घराच्या बाजूला मंदिर, तिथं आम्ही उभे होतो सगळे। तर पोलीस आले, सनीन त्यांना घेऊन गेले। तर माझा एक लहाना भाऊ राहुल धोत्रे व माझ्या आत्याचा मुलगा अजय कुसळकर हे आमच्यासोबत तिथं मंदिराजवळ उभे होते। तर माझे काका आणि मी पण तिथं उभं होतो। तर उद्धव बाबा आले तिथून, म्हणे काय तुम्ही धोत्रेले माजले, म्हणे तुम्ही निमशेंवर कसं का हात उचलला, निमशेंवर कसं का हात उचलला, अख्खे धोत्रे मारून टाकतो म्हणे। उद्धव बाबा मला अशी धमकी, आम्हाला शिवीगाळे करत होते। तिथून नेमकं 5-6 जण आले पहिले। उद्धव बाबा त्यांना म्हणे हे धोत्रे जे भेटतील त्यांना मारून टाका। ते माझ्या लहान्या भावाच्या मागे आणि अजयच्या मागे पळत गेले आणि त्यांच्या हातात चाकू कोयते असे होते आणि तिकडं ते घराचेतच ते म्हणजे सगळे एक अजय कुसळकर माझ्या आत्याचा मुलगा आहे, तो तिथंच बेशुद्ध पडलेला होता आणि माझा लहाना दुसरं ते डिपार्टमेंट त्याला घेऊन त्याच्या पूर्ण बॉडीत आताडे बिताडे सगळे फाडून ठेवलेले ते। तर मग आम्ही त्याला अपोलोला ऍडमिट केलेलं आहे। उद्धव म्हणे एक पण धोत्रे सोडू नका, सगळे मारून टाका म्हणे। दरम्यान उद्धव निमसे यांनीही धोत्रे गटाविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांच्यावर झालेले आरोप फेटाळलेत। या घटनेशी माझा काही संबंध नाही, राजकीय हेतूने माझी बदनामी केली जाते। उलट मी हा वाद सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला। पोलिसांवर माझा विश्वास आहे, ते योग्य तपास करतील असं निमसे यांनी स्पष्ट केलं। नाही, आमचं गणपती मंडळ होतं, आम्ही तिथं होतो, पण त्या भानगडी आधीच झालेल्या होत्या आणि त्याच्यामध्ये आमचा कुठलाही संबंध नाही। नेहमीच आम्ही शांततेचं प्रतीक करतो, पोलीस योग्य तपास करतील, माझा पोलिसांवर विश्वास आहे। परंतु का माझं नाव घेतलंय मला कळालेलं नाही आहे। त्या प्रकरणाशी माझा कुठलाही संबंध नाही आहे। सर्व परिसरातील नागरिकांना माहिती आहे, इतक्या वर्ष काम करत असताना पुढं काही भानगडी झाल्या तर आम्ही मिटवतो। आमचं काम मध्यस्थी करणं, वाद मिटवणं असं आहे। परंतु या वादाशी माझा कुठलाही संबंध नाही। विनाकारण जेव्हा आम्हाला कळालं की इथं भानगडी झाल्या तर पोलिसांनी आम्ही आणि त्यांना जाऊन ते ॲडमिट केलं माझ्या गाडीमध्ये। त्याच्यामुळे हे जे राजकीय हेतूने प्रेरित केलेलं आहे त्याच्यामध्ये माझा कुठलाही संबंध नाही। उलट मी सर्वांची मध्यस्थी करून समजून सांगायची मदत करण्याचा प्रयत्न केला, वाद सोडवण्याचा प्रयत्न केला। तर त्या राजकीय हेतूने प्रेरित कोणी आरोप करू शकतं, परंतु त्या घटनास्थळाचा माझा काही संबंध नाही आहे आणि त्या घटनेशी संबंध नाही। मी वाद सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला। मीच पोलिसांना पहिले कळवलं इथं वाद झालेले असं मला कळालं आणि मी पहिले आडगाव पोलीस स्टेशनला फोन केला आणि ज्यावेळेस आम्ही गेलो तसं पोलिसही आमच्या सोबतच होते। राजकीय हेतूने प्रेरित केलेले पोलीस करतील योग्य तपास, सत्य समोर येईल जनतेच्या। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।